आजचे अभिवचन हबक्कूक याचा 3रा अध्याय आणि त्याच्या 19व्या वचनामध्ये देवाचं वचन आम्हाला असं सांगतं, परमेश्वर प्रभू माझे सामर्थ्य आहे, तो माझे पाय हरणाच्या पायासारखे करतो, तो मला माझ्या उंच स्थानावरून चालू देतो. प्रिय बंधू आणि भगिनींनो, हबक्कूकच्या असणाऱ्या ह्या लिखाणाकडे किंवा ह्या वचनाकडे जर आम्ही लक्ष केंद्रित केलं तर आम्हाला हे समजून येतं की ज्यावेळेस अशूरचा पाडाव आणि बाबेलचा उदय झाला त्याच काळामध्ये म्हणजे साधारण ख्रिस्तपूर्व 640 आणि 615च्या दरम्यान हबक्कूकचं हे लिखाण या ठिकाणी करण्यात आलं. अनेक वेळेस इस्रायलाला या राष्ट्राला सांगून सुद्धा परमेश्वरानं या प्रकारे स्ट्रॅटेजी तयार केली की इस्रायलाला शिक्षा करण्यासाठी देवाने अशूरचा उपयोग या ठिकाणी करून घेतलेला आम्हाला हबक्कूकच्या पुस्तकामध्ये दिसून येतो. तो आता याच्या पुढे एक महत्त्वाची गोष्ट करतो आणि ती म्हणजे या अशूर आणि यहुदाला शिक्षा करण्यासाठी देवा बाबेलचाही त्या ठिकाणी उपयोग करून घेणार. ह्या गोष्टी आम्हाला ह्या ठिकाणी दिसून येतात. जे भविष्य कथन किंवा जी भाकितं आम्हाला या हबक्कूकच्या पुस्तकामध्ये किंवा या लिखाणामध्ये आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात. अनेक भविष्य कथनं या ठिकाणी हबक्कूक नंतर या ठिकाणी पूर्णत्वास जाणार होते. देव बाबेलसारख्या दुष्ट राष्ट्राचा उपयोग त्याच्या दिव्य हेतूसाठी कसा काय करतो हा हबक्कूकचा मूळ प्रश्न आम्हाला त्याच्या लिखाणामध्ये त्या ठिकाणी दिसते. कारण वारंवार आम्हाला हबक्कूक जो आहे तो आम्हाला त्या ठिकाणी तक्रार करताना किंवा प्रश्न करताना आम्हाला तो त्या ठिकाणी दिसून येतो. सरतेशेवटी बाबेलसाठी एक न्याय आहे आणि तो न्याय येणाऱ्या दिवसामध्ये होणार हे परमेश्वर त्या ठिकाणी सांगतो. अनेक वेळेस देवाचा मार्ग किंवा देवाचा काम करण्याचा मार्ग हा अनेक वेळेस आम्हाला एका रहस्यमय किंवा एका कधीकधी तो हिडन आम्हाला वाटतो. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही या सर्व लिखाणाकडं किंवा या हबक्कूकच्या असणाऱ्या पार्श्वभूमीकडे ज्यावेळेस आम्ही पाहतो त्यावेळेस आम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी आम्हाला हबक्कूकच्या जीवनाच्या द्वारे किंवा हबक्कूकच्या लिखाणाच्या द्वारे आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आमच्या जीवनामध्ये आजही चॅलेंजेस आहेत. आमच्या जीवनामध्ये आजही कितीतरी चित्रविचित्र गोष्टी आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. हबक्कूक तर एक भविष्यवक्ता आणि इस्रायलमधल्या असणाऱ्या दुष्ट शासनाविषयी किंवा अन्यायाविषयी आणि जी बाबिलोनियन कॅप्टिव्हिटी त्या ठिकाणी होत होती किंवा बाबेलचं आक्रमण त्या ठिकाणी होत होतं, सतत त्या चिंतेमध्ये आणि त्या असणाऱ्या तक्रारीच्या मानसिकतेमध्ये आम्हाला हबक्कूक ह्या ठिकाणी दिसतो. आणि त्याचा प्रश्न आहे की प्रभू ह्या ज्या गोष्टी चालू आहेत किंवा ह्या सर्व गोष्टी होत आहेत, घडत आहेत, तू पाहत आहे आणि ह्यांना शिक्षा का होत नाही. आणि या सर्व गोष्टी ज्यावेळेस तो पाहतो, ज्यावेळेस तो विचार करतो त्यावेळेस त्याच्या लिखाणाच्या शेवटी एक महत्त्वाची गोष्ट तो त्या ठिकाणी बोलायला, कबूल करायला, तो अंगीकार करायला तो विसरत नाही. आणि ती बाब म्हणजे हबक्कूक 3:19 मध्ये तो म्हणतो, परमेश्वर प्रभू माझे सामर्थ्य आहे, तो माझे पाय हरणाच्या पायासारखे करतो, तो मला माझ्या उच्च स्थानावरून चालू देतो. 3 महत्त्वाच्या गोष्टी तो आम्हाला ह्या ठिकाणी सांगतो. एक तर ह्या सर्व क्रायसिसमध्ये जे माझ्या नजरेला पडत आहे, जे माझ्या समोर कठीण म्हणून उभं आहे, त्या सर्व गोष्टीमध्ये परमेश्वर प्रभू माझं सामर्थ्य आहे. पहिली महत्त्वाची गोष्ट आम्ही समजून घेणं गरजेचं आहे प्रिय बंधू आणि भगिनींनो, की माझ्या सर्व आजूबाजूच्या परिस्थितीमध्ये, माझ्या क्रायसिसमध्ये, माझ्या चॅलेंजेसमध्ये, माझ्या आजूबाजूला काय चित्रविचित्र गोष्टी घडत आहेत, या सर्व गोष्टींमध्ये ज्यावेळेस मी ह्या कठीणतेला
मी स्वतः पाहत आहे, अनुभवत आहे तशा फॅक्ट्स मी माझ्या जीवनामध्ये ॲक्सेप्ट करत आहे. या सर्व गोष्टींच्या पलीकडं म्हणजे माझा प्रभू परमेश्वर माझं सामर्थ्य आहे. या सर्व गोष्टींमध्ये मला सामर्थ्य देणारा, मला उभं करणारा, मला स्थिर करणारा, माझ्या जीवनामधली कठीणता काढून त्या ठिकाणी त्याची शांती प्रस्थापित करणारा जर कोण आहे तर तो माझा प्रभू परमेश्वर आहे. तोच माझं सामर्थ्य आहे. त्याच्याशिवाय दुसरा ऑप्शन माझ्याकडे नाही आहे. आणि म्हणून अनेक वेळेस आम्ही ख्रिस्ती जीवन हे आम्ही दुटप्पी पद्धतीनं जगण्याचा प्रयत्न करतो. आणि देवाचं वचन आम्हाला स्पष्ट सांगतं की मी दुटप्पी मनुष्याचा द्वेष करतो. स्तोत्र 119 आम्हाला ते पाहायला मिळतं. प्रिय आणि भगिनींनो, अनेक वेळेस आमची जगिकता उफाळून बाहेर येते. आमचे जगिक विचार उफाळून बाहेर येतात. पण आम्हाला हे समजून घेणं गरजेचं आहे, माझ्या क्रायसिसमध्ये माझा परमेश्वर माझं सामर्थ्य असणं गरजेचं आहे. पुढं तो म्हणतो, तो माझे पाय हरणाच्या पायासारखे करतो. हरणाच्या पायाचं महत्त्व जर आम्हाला माहीत असेल तर हरिण हे पळण्यासाठी आणि खडतर जागांवर चपळतेने चालण्यासाठी त्याचे पाय प्रसिद्ध आहेत. आणि म्हणून देव आम्हाला आमच्या कठीण काळामध्ये विजय मिळवण्यासाठी आम्हाला त्या प्रकारची चपळता देतो, त्या प्रकारचे पाय आमचे त्या ठिकाणी करतो, आम्हाला स्थिरता देतो, आम्हाला संतुलन देतो. योग्य प्रकारे कुठून कुठं जायचं, कशा पद्धतीनं जायचं, कसं स्वतःचा बचाव आम्ही त्या ठिकाणी करायचा, त्यासाठी तो म्हणतो, तो माझे पाय हरणाच्या पायासारखे त्या ठिकाणी करतो. एवढंच नाही तर तो पुढे तो म्हणतो, तो मला माझ्या उंच स्थानावरून चालू देतो. आम्ही हे समजून घेणं गरजेचं आहे प्रियांनो की देव आम्हाला उंच जागेवरून किंवा उंच स्थानावरून चालू देतो. आमचा देव आमच्या कठीणतेमध्ये आम्हाला कधीच अशा परिस्थितीमध्ये ठेवत नाही की ज्या ठिकाणी आम्हाला तो खालच्या दर्जावर नेईल किंवा खालच्या असणाऱ्या गोष्टींकडे घेऊन जाईल. आमच्या जीवनामध्ये आलेल्या प्रत्येक संकटावर विजय मिळवण्यासाठी आमची आत्मिक उन्नती करणं हे त्याच्यासाठी अत्यंत गरजेचं असतं. आणि म्हणून जिथं आत्मिक उन्नती आहे, जिथं आत्मिक विकास आहे, जिथं आध्यात्मिक जीवन वाढणारं आहे, ते जीवन एका वेगळ्या स्तरावर त्या ठिकाणी आम्हाला दिसतं. स्तोत्र 20 आणि त्याच्या पहिल्याच वचनामध्ये देवाचा भक्त त्या ठिकाणी म्हणतो, स्तोत्रकर्ता म्हणतो, संकटाच्या दिवशी परमेश्वर तुझे ऐको, याकोबाच्या देवाचे नाव तुला उच्चपदी प्रस्थापित करो. याकोबाच्या देवाचं नाव आम्हाला उच्चपदी प्रस्थापित करणार आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, ज्यावेळेस आम्ही देवावर विश्वास ठेवतो, विश्वासाने आम्ही मार्गक्रमण करतो, जरी संकट आहेत, आपत्ती आहे, वेगवेगळ्या प्रकारचे चॅलेंजेस आहेत, अशाही परिस्थितीमध्ये ज्यावेळेस आम्ही देवाशी विश्वासू राहतो, आमच्या संकटाच्या काळामध्ये तो आमची हाक ऐकतो. याकोबाच्या देवाचं नाव आम्हाला एका उच्च पदावर त्या ठिकाणी प्रस्थापित करतं. प्रियबंधू आणि भगिनींनो, हे आम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. आमच्या जीवनामध्ये किती कठीणता असू द्या, देव आम्हाला उच्च पदावर पाहण्यासाठी तो त्या ठिकाणी कार्य करतो. आणि म्हणून हा हबक्कूकचा असणारा हा संदेश आज आपल्यासाठी फार सुंदररीतीने लागू होतो. कारण आमच्या अडचणीमध्ये ज्यावेळेस आम्ही देवावर विश्वास ठेवतो, तो आम्हाला एका उच्च पदावर नेल्याशिवाय, उच्च ठिकाणी नेल्याशिवाय तो आम्हाला त्या ठिकाणी थांबत नाही. आमचं जीवन त्या ठिकाणी तो विकसित करत राहतो, आमच्या जीवनामध्ये शांती देतो, सामर्थ्य देतो आणि आमचं जीवन विजय जीवन तो करतो. देवबाप या वचनाच्याद्वारे आपल्या सर्वांना आशीर्वादित करू. आपण प्रार्थना करूया. देवबापा, तुझे आभार मानतो, विजय जीवन जगण्यासाठी तुझी विशेष कृपा तू दे. हबक्कूकचे अनेक प्रश्न देवबापा त्याने तुला विचारले, पण सरते शेवटी देवबापा ज्या प्रकारे त्याने विश्वास प्रगट केला, ज्या प्रकारे त्याची प्रगल्भता त्याने प्रगट केली, देवबापा आम्ही तुझे आभार मानतो. आमच्याही जीवनामध्ये अनेक वेळेस असे प्रसंग येतात, पण प्रभू आम्ही आमचा विश्वास तुझ्यावर ठेवावा, आमची परिपक्वता देवबापा आम्ही धारण करावी आणि देवबापा तुझ्यावर विश्वास ठेवून त्या उच्च पदासाठी देवबापा आम्ही तुझ्याकडे आम्ही आमचं लक्ष केंद्रित करावं, ह्यासाठी विशेष करून तुझी कृपा तू दे.
आजचा दिवस, आमचं जाणं येणं, आमच्या असणाऱ्या सर्व चिंता, काळजी, आमची अर्जव आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करतो. सहाय्य तू कर, तुझं गौरव तू करून घे. प्रार्थना येशूच्या द्वारे केली आहे म्हणून तो ऐक. आमेन.